संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या 731व्या पुण्यतिथी निमित्त श्री विठ्ठल मंदिर संस्थान, सोमवार वेस आणि नंदीपेठ यांच्या वतीनं अकोट शहरात भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली। सोमवार वेस येथून सुरू झालेली पालखी शनिवार यात्रा चौक मार्गे नांदीपेठ इथं पोहोचली। टाळ, मृदुंग, भजनी मंडळ आणि ढोलांच्या गजरात हजारो भाविक सहभागी झाले होते। गणेश गावडे महाराजांचे महिला भजन मंडळ तसंच बोडके महाराज, सुरेश सावरकर आणि राजू बोरडे यांचं ढोल भजन विशेष आकर्षण ठरलं। ट्रॅक्टरवर संत सावता महाराजांचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता। संजीवनी सोहळ्यात ऋत्विक महाराज बोरुडे यांची संगीत संध्या, दीपोत्सव आणि महाआरती झाली। विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष आशिष बेलोकर यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आलं। कार्यक्रमानंतर विजय जुनगरे यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। फटाक्यांच्या आतिषबाजीत सोहळ्याची सांगता झाली। अमानी रिठद रस्त्याचं नवीन बांधकाम करण्यात यावं या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भूषण खाडे यांच्यासह अन्य 3 कार्यकर्त्यांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शेलगाव ओंकागिरी इथं जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय। हा रस्ता 5 गावांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे। त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार निवेदनं देण्यात आली, मात्र अद्याप मागणीची दखल घेतली नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे थातुरमातुर पद्धतीनं खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। आम्हाला खड्डे बुजवलेले नव्हे तर नवीन रस्ता हवाय अशी भूमिका भूषण खाडे यांनी स्पष्ट केली। 15 ऑगस्टला होणाऱ्या जलसमाधी आंदोलनादरम्यान काही बरं वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग आणि प्रशासनाची राहील असंही खाडे यांनी मालेगाव पोलीस ठाण्याला कळवलं। जय हिंद। मी भूषण बाबूराव खाडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव। गेल्या 10 तारखेला 10 जुलै 2026 रोजी मी व माझे सहकारी यांनी बांधकाम विभाग यांना एक निवेदन दिलं होतं की रिसॉर्ट अमानी रिठद या रस्त्याची जी दयनीय अवस्था झाली तो नवीन रस्ता करण्यात यावा। त्यावर कुठल्याही प्रकारची प्रशासनाने दखलंदाजी न घेता कुठलीही कारवाई केली नाही। त्या संदर्भात दिनांक 5 ऑगस्ट रोजी परत संबंधित विभाग असतील, त्यामध्ये बांधकाम विभाग असेल, कलेक्टर साहेब असतील, पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार साहेब असतील, या सर्वांना आम्ही पुन्हा एक निवेदन दिलं आणि 15 ऑगस्टला जलसमाधीचं आंदोलन आम्ही छेडत आहे। यामध्ये हा जो अमानी ते रिठद रस्ता आहे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। संबंधित विभाग तात्पुरती डागडुजी करून कुठेतरी थातुरमातुर काम हा पूर्वीपासून करत आलेला आहे। तालुक्याला जोडणारा रस्ता आहे। या ठिकाणी शिरसाळा सोंठाणा ते येवतीपासून रिठदपासून 2 तालुक्याला जोडणारा प्रमुख रस्ता आहे। यामध्ये डिलिव्हरीचे पेशंट असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, यांना अतोनात त्याचा त्रास होत आहे। त्या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती करून सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास तयार नाही आहे। येणाऱ्या 15 तारखेला मी, माझे सहकारी शंकर वाजूकर, विवेक भाऊ गवळी व निलेश चांडे हे आम्ही आत्मदहन करणार आहोत। प्रशासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची याच्यात सहकार्याची भूमिका आम्हाला दिसत नाहीये। या आंदोलनामध्ये जर कोणाचीही जीवितहानी झाली किंवा कुठलंही नुकसान झालं तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंचायत समिती अंतर्गत माहिती केंद्रातील जुन्या लाकडी कपाटावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचे फ्रेम केलेले फोटो धुळखात पडलेत। त्यामुळे शिवव्याख्याते तसंच सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे यांनी नाराजी व्यक्त केली। माहिती केंद्राच्या कपाटावर विविध बॉक्स, फाईल्स आणि इतर साहित्याचा ढीग आहे। त्यावर पशु, आरोग्य, बांधकाम आणि कृषी विभागाचे अभिलेख अशी पाटी लावली। कार्यालयात देवतांचे फोटो लावलेले असताना महापुरुषांचे फोटो मात्र अशा अवस्थेत असल्याचं निदर्शनास आले। त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होते। स्वातंत्र्य दिन आणि जयंतीच्या दिवशी महापुरुषांना हार घालून भाषणं केली जातात, मात्र कार्यालयातच त्यांच्या छायाचित्रांची अशी अवस्था असेल तर आदर कुठे राहिला, असा सवाल भिसडे यांनी उपस्थित केलाय। पंचायत समिती प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन महापुरुषांचे फोटो स्वच्छ करून कार्यालयात योग्य ठिकाणी सन्मानानं लावावेत। तसंच गटविकास अधिकारी रिसोड यांच्या कार्यालयातही महापुरुषांचे फोटो लावावेत अशी मागणी गोपाल भिसडे यांनी केली। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्ट रोजी वसमत शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। देशभक्तीच्या उत्साहानं न्हावून निघालेल्या या रॅलीला नागरिक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील पुरातन अभिनव श्रीराम मंदिर येथून रॅलीला सुरुवात झाली। प्रमुख मार्गांवरून अतिक्रमण करत रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं पोहोचून समाप्त झाली। हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येनं नागरिक आणि विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेला।
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला विशेष उत्साह आला. संपूर्ण शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील त्रुटींवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक झालेत. बँकांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता किंवा चुकीची माहिती देऊन कर्जाचं पुनर्गठन केलं असल्यास अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी तुपकर यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचं निवेदन शासनाकडे सादर केलंय. शेतकऱ्यांना स्वतःहून कर्जाचं पुनर्गठन केलं नसताना त्याला कर्जमाफीपासून वंचित का ठेवावं असा सवाल त्यांनी केलाय. तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान वाढवून 2 लाख रुपये करावं अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. याशिवाय RTR भरणाऱ्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा आणि मागील 3 कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही नव्या योजनेत समाविष्ट करावं अशी मागणी करण्यात आली. कर्जमाफीच्या यादीतील त्रुटी तातडीनं दूर करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय द्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत. यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही असं बँका सांगतात. पण शासनाचा GR आहे, असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या त्याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन. राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे. सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील. धानोरा तालुक्यातील जपतलाई इथल खासगी आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. या घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आरमोरी आदिवासी समाज संघटनेतर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला. महात्मा गांधी कॉलेज आरमोरी ते टी पॉइंट पर्यंत काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये आदिवासी समाजासह आरमोरी तालुक्यातील नागरिकांनी सहभाग घेतला. या घटनेमुळे आदिवासी समाजात संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आश्रमशाळेतील निवास व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, परिसराची सुरक्षितता, सर्प आणि इतर विषारी प्राण्यांपासून संरक्षण तसंच सर्पदंशानंतरची वैद्यकीय उपचार आणि रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. औपचारिक चौकशी न करता उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत निष्पक्ष तपास करून दोषींवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करावी अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. खाजगी शासकीय आश्रम शाळेमध्ये जपतलाई या ठिकाणी 3 मुलींना सर्पदंश झाल्यामुळे आज आरमोरी तालुक्यामध्ये समस्त आदिवासी संघटनांच्या माध्यमातून कॅन्डल मार्च काढण्यात आली. त्या कॅन्डल मार्च मध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवून समस्त झालेल्या प्रकाराचा निषेध केलेला आहे. त्या संदर्भातून सर, संबंधित हा जो झालेली घटना आहे ही घटना नैसर्गिकरित्या आहे की मानव निर्मित आहे, आपल्याला काय वाटते? 9 ऑगस्ट 2026 ला आपण सर्व जागतिक आदिवासी दिन साजरा करीत असताना रात्रीच्या सुमारास धानोरा तालुक्यातील जपतलाई या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये जी काही दुर्दैवी अशी घटना घडली की ज्या घटनेमध्ये 3 मुलींचा दुर्दैवी मृत्यू सर्पदंशाने झालेला, हे अत्यंत गंभीर असा प्रकार आहे. गडचिरोलीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा वसतिगृहामध्ये, आदिवासी आश्रमशाळेतील वसतिगृहांमध्ये अशा प्रकारे दुरावस्थाचे चित्र आम्हाला पाहायला दिसतो आहे. आणि म्हणून या संपूर्ण
प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळेचे असेल त्या सर्व एक सखोल चौकशी होणं आणि ज्या मुलांना न्याय हक्काचं त्यांची व्यवस्था आहे ती योग्य प्रकारे होणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे. आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा दुर्दैवी घटना घडत आहेत, त्याबद्दल आम्हाला तीव्र याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो. आमच्या आदिवासी समाजातील गोरगरीब मुलांना त्या ठिकाणी एक आश्रमशाळा ही शिक्षणाची एक संधी तयार केली जाते, शासनाच्या वतीनं निधीही दिला जातो, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या निधीचा वापर विद्यार्थ्यांसाठी फार कमी होताना दिसतो आणि अशा प्रकारे मुलांना गैरसोयीच्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव्यानं राहावं लागते. जिल्ह्यामध्ये फक्त जिल्हाच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना बऱ्याच ठिकाणी होत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामध्ये त्या अधिकाऱ्यांवरती निलंबित होऊन चालणार नाही, तर यांना पूर्ण नोकरीवरून काढल्याशिवाय आमच्या या 3 विद्यार्थ्यांना खरी श्रद्धांजली वाहिली तेव्हाच होईल, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि वाघ मेल्यानंतर तुम्ही 25-25 लाखाची मदत करता, मग हा सर्प सुद्धा एक प्राणी आहे, मग तुम्ही त्यांना 25 लाखाची मदत का करत नाही? 1 लाख रुपये तुम्ही भीक दिल्यासारखे करता. हा आदिवासी समाजाचा खूप मोठा अन्याय आहे. सर, आपण काय सांगू शकाल? सर, ही जागतिक आदिवासी दिनाच्या मध्यरात्री घडलेली ही एक दुर्दैवी अशी घटना आहे. जवळपास आश्रमशाळांची निर्मिती 1974 पासून झालेली असताना सुद्धा ज्या स्थितीमध्ये मृतावस्थेत ज्या आश्रमशाळा आहेत त्या अजूनही आश्रमशाळा त्याच स्थितीमध्ये आजही आहेत. तर यामध्ये ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी या प्रकारची आहे. तर मी प्रशासनाला अशी विनंती करेन की सर्व आश्रमशाळांचा दर्जा हा सुधारला पाहिजे, त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. आणि जवळपास गडचिरोली जिल्ह्याचा जर विचार केला तर 47 आश्रमशाळा ह्या शासकीय आहेत आणि जवळपास 43 आश्रमशाळा ह्या अनुदानित आहेत. शासकीय आश्रमशाळांना सुद्धा तेवढाच निधी मिळतो आणि ह्या अनुदानित आश्रमशाळांना सुद्धा तेवढाच निधी मिळतो. तरीही ज्या सोयी सुविधा पुरवायला पाहिजे त्या सोयी सुविधा ह्या अनुदानित आश्रमशाळांना पुरवल्या जात नाही. जे आमचे गोरगरीब जे वंचित जे आमचे जे घटक आहेत, आदिवासींचे मुलं ज्या ठिकाणी शिकतात ते अजूनही पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्यांचा विकास झालेला नाही. आणि जे आश्रमशाळांचं जे कोणी सर्वेक्षण करतात जे प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर सुद्धा प्रथमतः कार्यवाही झाली पाहिजे, कारण ते त्या प्रकारचा शेरा त्या ठिकाणी लिहितात, काय पाहतात माहिती नाही. म्हणून या सर्वांवर कार्यवाही होऊन आश्रमशाळांची स्थिती ही सुधारली पाहिजे. या प्रसंगी प्रशासनाला मी एवढीच समाज बांधवातर्फे विनंती करतो आहे. धन्यवाद. यावरून एक लक्ष देत आहे की सरकारी अनुदानातून ज्या शासकीय शाळांचा विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नाही. म्हणजेच ही जी असणारी प्रशासकीय यंत्रणा आहे ही सर्वस्वी नापास झालेली आहे किंवा त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे आणि दोषींवर कारवाई होऊन या कॅन्डल मार्चचा सार्थक व्हायला पाहिजे अशी आदिवासी बांधवांनी निषेध नोंदवलेला आहे. रुमदेव सहारे, न्यूज मराठी 24/7. कोळी महादेव आणि कोळी मल्हार या समाजाच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. सिल्लोड, धाराशिव, नांदेड, परभणी, गंगापूर यासह विविध भागातून नागरिक शहरात दाखल झाले होते. जुन्या कागदपत्रांमधील नोंदी आणि जातवैधता प्रमाणपत्राच्या तपासणी दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करून समाज बांधवांना न्याय द्यावा, तसंच शासन आणि प्रशासनानं या प्रश्नावर तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. मोर्चाचं नेतृत्व माधव बुधवारे यांनी केले. महिला, युवक आणि समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. मोर्चा संबंधित कार्यालयाच्या परिसरात पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. कार्यालयाला टाळं ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र पोलीस प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आंदोलकांनी टाळं न लावता निवेदन देण्याची भूमिका घेतली. नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण आहोत संभाजीनगर येथून. आज इथे महादेव कोळी समाजाचा आज मोर्चा निघणार आहे. आदिवासी
कार्यालयावरती जाणून घ्यावं त्यांच्या काय मागण्या आहेत आणि काय प्रतिक्रिया. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी मराठवाड्यातील असलेला महादेव कोळी आणि मल्हार कोळी हा निजामकालीन आणि ब्रिटिशकालीन आमच्याकडे दस्तऐवज आहेत, जे भारतीय घटनेच्या 342 कलमान्वये आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण दिलं. पण येथे असलेले कर्मचारी आणि काही आमच्यामधलेच असलेले आमदार खासदार आमच्या हिस्स्याचं जाऊ नये म्हणून आमच्या गोरगरीब वंचित माग असलेला महादेव कोळी हा पहिले निजाम कालामध्ये हा ब्रिटिश सरकारमध्ये होता, ब्रिटिश सरकार होतं आणि त्याच्यामध्ये निजामशाहीमध्ये हा सरकार असल्यामुळे आम्ही भारतामध्ये विलीन होण्याच्या अगोदर आमचा विचार केला नव्हता. कारण ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 3 कोळी नोंदी झाल्या म्हणून इथले असलेले कमिटीचे इथले असलेले भ्रष्ट अधिकारी त्यांनी कोळी नोंदीहून आमचे प्रमाणपत्र नाकारतात, व्हॅलिडिटी देत नाहीत. ते व्हॅलिडिटी देत नसल्यामुळे भारत स्वातंत्र्यानंतरही आमची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आहे. आजही आम्हाला माती काम करावं लागतं, आजही आम्हाला शहरामध्ये येऊन आम्हाला खालच्या दर्जाचं निष्ठुर दर्जाचं काम करावं लागतं. ही असलेली विषमता आजही आम्हाला भेडसावते आणि जागतिक स्तरावर आमचं देशाचं नाव उंचवलं जातं. पण खऱ्या अर्थाने इथल्या आदिवासीला आजही हक्काने अधिकार मिळत नाहीत. संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या नोंदीसारखे असताना दुजाभाव नको. आमचे आदरणीय मधुकर पिचड साहेब यांच्या संशोधनात मधुकर पिचड साहेबांनी सह्याद्रीचे कोळी महादेव या आदिवासी कोळी महादेव या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं आहे. त्याचे पुरावे आहेत. ते सांगतात की आमचा उगम हा बालाघाटातून झाला. म्हणजे कुठून झाला? मराठवाड्यातून झाला. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. ह्या इथं असलेल्या कमिटीला आज आम्ही टाळे ठोक लावणार आणि त्यांना दाखवून देणार की हा आदिवासी समाज जितका गरीब आहे तितकाच आक्रमक आहे. इंग्रज सरकारने आम्ही इंग्रज सरकार पुढे झुकलो नाही, आम्ही निजाम सरकार समोर झुकलो नाही, तर ही कमिटीच्या समोर आम्ही झुकणार नाही. आपल्याला अधिकार कित्येक वर्षापासून तुमच्या सर्वांना सगळा अभ्यास माहिती आहे. आता माधव बोनेजी तुम्हाला सांगितले हे पुरावे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही फक्त झोपीचं सॉंग घेतलंय आणि ती उठवायला आम्ही इथं आलो. एक काम करू, त्याला आपण जे आंदोलन ठोकले टाळे जे आपण आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे त्याला पूर्ण केल्याशिवाय आपण एकही समाज बांधव इकडे वापस जाणार नाही. आदिवासी कोळी महादेव समाजाचा मी बळीराजे वाघमारे कोळी राष्ट्रसंघ महाराष्ट्र अध्यक्षपदावर काम करतोय. पण ह्या महादेव आणि कोळी मल्हार या 2 जमातीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती पडताळणी समिती 1 या कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या गोष्टीला 3 महिन्याचा कालावधी लोटला आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून आमचा सर्व कोळी जमाती, कोळी मल्हार, कोळी महादेव या रस्त्यावरती आलेले आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार हे या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे जर या ठिकाणी आमच्या नोंदी घेतल्या असतील तर त्याला आम्ही जबाबदार नाही. आणि संशोधन करण्यासाठी आदिवासी संशोधन समिती ही पुण्याला नेमलेली आहे. त्यांचं काय काम आहे? ते बजेट या ठिकाणी शासनाकडून घेतात आणि फक्त खुर्च्यावरती बसून एसीमध्ये बसून ते खाऊन मस्त आपल्या स्वतःच्या पोटं भरतात आणि कुठलंही संशोधन आतापर्यंत मराठवाड्यामध्ये केलेलं नाही. आणि या ठिकाणी आम्हाला बोगस म्हणून ठपका ठेवतात. तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. या ठिकाणी आलेलं केंद्राचं आणि राज्य शासनाचं बजेट हे आमच्या नावानं उचलल्या जाते आणि ज्यावेळेस देण्याची या ठिकाणी वेळ येते त्यावेळेस आम्हाला बोगस म्हणून बाजूला करण्याचं काम या ठिकाणी हे पाप या सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत. त्यांना समान या ठिकाणी घटनेला अधिकार दिलेला आहे. तो आमच्या कोळी जमातीला आणि मल्हार कोळी आणि महादेव कोळ्यांना मिळालाच पाहिजेत असं आमचं या ठिकाणी शासनाला आव्हान आहे. माधव बुधवारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माधव बुधवारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदिवासी कोळी महादेव जमातीचा जय असो. आदिवासी कोळी मल्हार जमातीचा जय असो. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा फॅक्टरी इथं 12 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोशी वस्ती आणि इंदिरा गांधी विद्यानिकेतन ढोकराई फाटा इथं विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराचं भूमिपूजन तसंच विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचं पाणी मिळावं यासाठी आणि पाणी फिल्टर मशीनचं उद्घाटन करण्यात आलंय.
इंदिरा गांधी विद्यानिकेतन इथं तार कंपाऊंडसह विविध विकास कामांचंही उद्घाटन झाले। कार्यक्रमाचं उद्घाटन माजी केंद्र प्रमुख गजानन ढवले, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाऊसाहेब शिंदे आणि सामाजिक पुरस्कार प्राप्त रमेश वाघ यांच्या हस्ते झालं। दरम्यान नवनियुक्त श्रीगोंदा तालुका RPI अध्यक्ष बापूसाहेब भोईटे यांचा शासकीय विश्रामगृह इथं सत्कार करण्यात आला। व्यक्ती छोटी पण कीर्ती महान या म्हणण्यानुसार शिंदेसाहेब आज आमच्या विद्यालयामध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून या विद्यालयाच्या वॉल कंपाऊंड असेल किंवा अन्य काही समस्याबाबत सविस्तर अशी चर्चा झाल्यानंतर तर उदार दातृत्वाने यांनी या विद्यालयाच्या विकासासाठी आणि या तालुक्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं जे योगदान त्यांच्या माध्यमातून लाभत आहे त्या त्यांच्या आल्याबद्दल आणि त्यांनी जे या विद्यालयाला कंपाऊंडबद्दल दिलेला जो शब्द आहे किंवा त्याबद्दल त्यांनी जे आपल्याशी आत्ताशी मनोगत साध्य केले ते लवकरच ते पूर्ण करतील अशी आम्हालासुद्धा ग्वाही आहे। आणि त्यांचं काम जर पाहिलं तर खूप वाखाणण्याजोगं आहे। अगदी कमी वयामध्ये त्यांनी उतुंग असं शिखर गाठलेलं आहे, परंतु त्याच्यामागे त्यांचे कष्टही आहे आणि त्याच्यामागे त्यांचं परिश्रम देखील आहे। म्हणून इथं आल्याबद्दल आमचे संस्थेचे चेअरमन आदरणीय राजेंद्रदादा नागोरे साहेब, सर्व संचालक मंडळ, विश्वस्त, आमचे सर्व कर्मचारी वृंद त्यांचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो आणि ते आल्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील मी धन्यवाद व्यक्त करतो। नमस्ते।